नमस्कार, मी भारती शिंदे. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. मागितला होता हॉस्पिटल करता, बागे करता, एखाद्या शाळे करता, रुग्णालया करता, ते पण दिले गेले नाहीत. ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात त्यांच्या दलालांनी घातले. मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला. आणि म्हणून सुनील पवार साहेब, आता तुम्ही आज लिहून घ्या प्रशासकाच्या अधिकृत माननीय महापौर तशापर्यंत निर्देशच देतील की ह्या सगळ्या सिडकोकडून मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडकोकडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता, जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा. म्हणजे माझा राग असते असते कमी होईल. मला हे मंत्रिपद मी निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा, प्रशासन शिस्तीचा मी भोगता आहे. परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्रीपद का चाटायचे का? म्हणजे बाबाशी मंत्रीपद पक्षाने दिलं, पक्षाचा आम्ही आभारी आहे. परंतु याचा अर्थ ते पक्ष मुका होऊन त्या ठिकाणी गप्प बसण्याकरता मंत्रीपद मी स्वीकारलेलं नाही. माननीय गणेश नाईक साहेबांनी मंत्रिपद चाटायचं का आणि नगरविकास खात्यावरती त्यांनी ताशेरे ओढले आणि इनडायरेक्टली परत शिंदे साहेबांवरती त्यांनी सांगितले की प्लॉट बिल्डरांच्या घशामध्ये वगैरे टाकलं. मला सन्माननीय नाईक साहेबांना एवढंच सांगायचं आहे की बघा, बिल्डरांच्या घशात कोणी प्लॉट टाकले हे तुम्ही सांगायची काही गरज नाही पडलेली आहे. बिल्डरांच्या घशामध्ये प्लॉट टाकायची सुरुवात हेच पालकमंत्री असताना, यांचीच महापालिका असताना, यांचेच खासदार असताना, यांचेच आमदार असताना यांनी पहिला प्लॉट जो सिडकोनी नवी मुंबई महानगरपालिकेला वाशी येथे 17 प्लाझा म्हणून जो प्लॉट दिला होता, तो प्लॉट सिडकोचे प्रशासकीय कार्यालय नवी मुंबई महानगरपालिकेचं प्रशासकीय कार्यालय बांधण्यासाठी देण्यात आला होता. आणि तो प्लॉट त्यांनी टेंडर काढून, नवी मुंबई महानगरपालिकेने टेंडर काढला आणि तो टेंडर काढून तो प्लॉट विकला गेला. टेंडर काढून विकला गेला. त्यावेळेस माननीय पालकमंत्री साहेब कुठं होते? दुसरा, त्यांनी हिरानंदानीचा हॉस्पिटलचा प्लॉट दिला. त्यावेळेस हे पालकमंत्री म्हणून त्यावेळेस कॅबिनेट मंत्री होते, त्यावेळेस कुठे होते? मला एवढंच सांगायचं आहे की आज नवी मुंबई महानगरपालिका आत्ता अस्तित्वात आल्या जर पहिला विषय जर त्यांनी कुठला घेतला असेल तर CBD येथे जो शिंदे साहेबांनी नवी मुंबईकरांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधायचा आणि मेडिकल कॉलेजसाठी प्लॉट अलॉट केला होता, तो प्लॉट कॅन्सल करा म्हणून तो पहिला तिकडे प्रस्ताव आणण्यात आलेला आहे. मला तुम्ही सांगा, महाराष्ट्र भवनचा प्लॉट शिंदे साहेबांनी दिला. मी मागणी केली होती ती ऐरोलीमध्ये छत्रपती शिवाजी स्मारक बांधण्यासाठी. शिंदे साहेबांनी तो प्लॉट तिथं दिला. आज महाराजांचं स्मारकसुद्धा त्या ठिकाणी तयार होतं आहे. म्हणजे मला हे एवढंच सांगायचं आहे की जर हे एवढे बोलत आहेत की मी त्या कॅबिनेटला असतो, मी तिथं मंत्री असतो, जर मला माझ्या विरुद्ध नवी मुंबईच्या हितासाठी जर काय होणार नसेल तर ते मंत्रिपद काय चाटायचं आहे? मला एवढंच यांना विचारायचं आहे. 17चा प्लॉट दिला, हिरानंदानीचे प्लॉट दिले, आज तुम्ही हॉस्पिटलचे प्लॉट कॅन्सल करू इच्छिता. मग तुम्ही जे हिरानंदानीचे आणि 17चे प्लॉट दिले तेव्हा तुम्ही कॅबिनेट मध्ये होतात, तेव्हा तुम्ही आज बोलता तुम्ही मंत्रिपद चाटायचं का? मग त्यावेळेस तुम्ही मंत्रिपद कुठं चाटत होते? तुम्ही कुठं चाटत होते मंत्रिपद? मी जर उद्या ह्या बाबतीत मी स्वतः
मी नगरविकास खात्याला मी पत्र देणार आहे आणि ह्या कुठल्या खात्याच्या माध्यमातून जर एखादा प्लॉट सिडकोने दिल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेला दिला, महानगरपालिकेला टेंडर काढून विकायचं जर ही परवानगी मला वाटतं या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली गोष्ट असेल की एखादी स्वायत्त संस्था टेंडर काढून प्लॉट विकते. आणि जर ह्या गोष्टी जर ते करत असतील, आज जर ते बोलत असतील, तर हे कुठल्या बाबतीत होतात? आणि श्वेतपत्रिका काढायची तर काढा ना श्वेतपत्रिका. मी तर सांगतो कुठल्या कुठल्या नगरविकास खात्याच्या मार्फत कुठल्या बिल्डरला प्लॉट दिले हे तरी काढावा. हे पालकमंत्री असताना, हे खासदार असताना, हे आमदार असताना मी गावठाणातल्या घरांच्या विरोधात नाही आहे, पण गावठाच्या बाजूला जेवढ्या जागा शिल्लक जागा होत्या त्या ठिकाणी टावर उभे केले गेले, त्यावेळेस हे कुठं चाटत होते? आज नवी मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती पाहिल्यानंतर जर आज तुम्ही जर पाहिले तर अनधिकृतचं सर्वात मोठं साम्राज्य नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेलं आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची मूळ जी लोकवस्ती जे FSIच्या हिशोबाने पाहिलात आणि त्याच्यानंतर तुम्ही जर पाहायला गेला तर 4 पट झाले. हे कोणाच्या मेहरबानीने झालेले? मग हे एवढे 15 वर्ष हे कॅबिनेट मंत्री होते, मग कुठं चाटत होते? आम्हाला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही आज डायरेक्टली नगरविकास खात्यावरती तुम्ही ताशेरे ओढता, शिंदे साहेबांवरती डायरेक्ट ब्लेम करता. म्हणून मला फक्त एवढंच बोलायचं आहे, 17 प्लाझाचा प्लॉट सिडकोने दिलेला होता, तो तुम्ही टेंडर काढून विकला. हिरानंदानीचा प्लॉट तुम्ही टेंडर काढून, हॉस्पिटलचा प्लॉट तुम्ही टेंडर काढून दिला. आज हॉस्पिटलचा प्लॉट, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्लॉट अलॉट झालेला आहे, त्याचं काम चालू झालं आहे, तिथे मेडिकल कॉलेज होणार आहे आणि हे प्लॉटसुद्धा कॅन्सल करायचं तुम्ही हे करताय. माझं म्हणणं, माझं पालकमंत्र्यांना एवढंच, मला गणेश नाईकांना मंत्र्यांना एवढंच मला सांगायचं आहे की बघा, मी मागच्या वेळेस पण बोलतो, एक बोट तुम्ही दाखवता तर 4 बोटं पण आपल्या स्वतःकडे येतात. आणि जर श्वेतपत्रिका जर काढायची झाली तर या सर्व गोष्टीची श्वेतपत्रिका काढा. तुमच्या काळामध्ये किती सिडकोच्या जागावर अनधिकृत बांधकामं झाली आहेत, काय झालेलं आहे. मग त्यावेळेस जागा का नाही घेतली ताब्यात? त्यावेळेस जागा का नाही बोलले? आज उठकासूट नगरविकास, आज उठकासूट एकनाथ शिंदे साहेब कुठं ना तुम्ही कुठे? आज ह्या गोष्टी मला परत वारंवार मला बोलायची मला एक, म्हणून मी तुम्हाला सांगतो की मला एकच सांगायचं आहे, आज हे बोलतात बिल्डरांच्या घशात प्लॉट. कुठल्या बिल्डरांच्या घशात त्यांनी प्लॉट घातला? मी वारंवार बोलतो ते दाखवावं. नाहीतर मी सांगतो की हा 17 प्लाझाचा जो प्लॉट आहे, जो प्लॉट सिडकोनी, परत एकदा बोलतो, सिडकोने अलाउट केलेला प्लॉट होता, हा नगरपालिकेने टेंडर काढून विकला. आणि हॉस्पिटलचा प्लॉटसुद्धा टेंडर काढून यांनी विकला. ह्यांच्या जर मर्जीत असते तर अजूनही प्लॉट यांनी टेंडर काढून विकले असते, पण ते प्लॉट सिडकोनी त्यांना त्या वेळेस अलॉट, कारण ज्या वेळेस सिडकोनी त्यांना सांगितले, नगरपालिकेला मागणी केली, त्या वेळेस प्लॉट अलॉट झालेलेच आहेत आणि कुठं झालेलेच नाही. अशातला प्रकार नाही. सिडकोने डेव्हलप करताना गार्डन ठेवलेत, हॉस्पिटलचे प्लॉट ठेवलेत, हॉस्पिटल दिलेले आहेत. अजून प्लॉट यांना कशाला पाहिजे होते? यांना माहिती आहे ना, यांना काय बोलतात, त्यांना शिंदे साहेबांचं नाव नाही घेतलं तर यांना कोण TV वाले कोणी हे देत नाहीत त्यांना. तर ते काय बोलतात तुमचं, मग ते त्यांना TRP त्यांना भेटतच नाही. TRP भेटण्यासाठी उठ की सूट शिंदे साहेबांच्या नावाने नाव घ्यायचं नाही करायचं. आम्ही पण आता, म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगतोय की हे प्लॉट त्यांनी टेंडर काढून विकले, त्यावेळेस ते हे कॅबिनेट मंत्री होते आणि आज बोलतात का मंत्रिपद काय चाटायचं का? मग त्यावेळेस मंत्रिपद का चाटत बसले होते टेंडर प्लॉट निघताना?